ओम नमः शिवाय। मी कविता नेहरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अन्नपूर्णाबाई कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खास रेसिपी कोथिंबीरची थालीपीठ। खूप कमी वेळात चविष्ट आणि हेल्दी रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया या रेसिपीसाठी। या रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते ना। यासाठी लागणारे साहित्य खूप सारी कोथिंबीर, कांदा 2 ते 3 कांदे चिरलून घेतलेले बारीक, लसूण, हिरव्या मिरच्या, थोडासा आलं। पीठ मी 4 पीठ घेतले इथे। बाजरीचं पीठ, गव्हाचं, बेसनचं पीठ, तांदळाचं पीठ। तुम्ही अजूनही वेगवेगळे पीठ तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही टाकू शकतात। ओवा आणि व्हाईट तीळ। चला तर आपण सुरुवात करूया थालीपीठ बनवण्यासाठी। या साईजचे मी 3 कांदे इथे घेतलेले, 2 कांदे मी चिरले। आता हा पण आपण चिरून घेऊया। बारीक असा चिरायचा आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेऊया। धुवून सुकवून ठेवलेली मी कोथिंबीर मात्र भरपूर प्रमाणात घ्यायची। आता आपण लसूण, हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं हे आपण ग्राइंड करून घेऊया। आपण सुरुवात करूया। ही मिरची आणि लसूण मी ग्राइंड करून घेतलाय। पीठ टाकूया। बाजरीचे पीठ, गव्हाचे पीठ। गव्हाचं पीठ मी एक वाटी बाजरी घेते तर गव्हाचं पीठ मी अर्धी वाटीच घेणार आहे। बेसन पीठ, आणि हे तांदळाचे पीठ हे पण अर्धी वाटी। चिरून घेतलेला कांदा, ओवा, व्हाईट तीळ, आणि मिरची आणि लसूण। मीठ चवीप्रमाणे। याच्यामध्ये पण जे मिरची आणि लसूण दळून घेतलं त्याच्यामध्ये पाणी टाकून तेच पाणी घेऊया मळण्यासाठी। अगोदर मिक्स करून घ्यायचं, मग त्याप्रमाणे पाणी कसं लागतं ते टाकायचं। कारण मीठ टाकल्यानंतर कांद्यालाही पाणी सुटतं। त्याची कन्सिस्टन्सी बघून पाणी ऍड करा। हे अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलं, ऑलमोस्ट एकजीव करून घेते। त्याच्यानंतर पाणी खूप कमी प्रमाणात लागतं। आता आपण पाणी टाकायचं थोडं थोडं। हा आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे। जसं एकदम पातळी नाही, अगदी भाकरी आपण बनवतो त्याप्रमाणे हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपलं पीठ ऑलमोस्ट तयार झालेलं आहे। तर आपण आता सुरुवात करूया थालीपीठ बनवण्याची। महाराष्ट्रीयन स्पेशालिटी थालीपीठ बनवण्यासाठी स्पेशली पिठाचा गोळा बनवताना सुती कपडा घ्यायचा, व्हाईट कलरचा असावा। कलरचा कपडा घेऊ नका। आणि हा कपडा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा छान असा। आम्ही पाण्यात भिजवून घेतलाय। असं भिजवून घेतल्यानंतर छोटासा गोळा घ्यायचा आहे।
अगदी एवढा, आणि ते थापून घ्यायचं. पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं. हे अशा पद्धतीने थापून घेऊया. हे आपलं थापून झालेलं आहे आणि त्याला आपण बोटानेच होल करूया. ठेवलं होतं अगोदर मी, त्याच्यावर तेल टाकूया थोडं एका साईडला, जेणेकरून थालीपीठ खाली चिटकू नये. आणि हे बनवलेलं थालीपीठ आपण या प्रकारे घ्यायचं आणि याच्यावर टाकायचं. हे अशा प्रकारे आपले थालीपीठ, आणि दोन्ही साईडनी शॅलो फ्राय करून घ्यायचं क्रिस्पी होईपर्यंत. आणि त्याच्यावर थोडंसं अगदी प्रमाणात तेल टाकूया. हे आपलं ऑलमोस्ट एका साईडनी थोडंसं शिजवून घेतलं. हे एका साईडनी झालं आहे, आपण ते दुसऱ्या साईडला पलटून घेऊया. छान असा कलर आलाय बघा. खायला अगदी चविष्ट हेल्दी रेसिपी आणि झटपट बनणारी आणि सगळ्यांनाही आवडणारी ही स्पेशली महाराष्ट्रीयन थालीपीठ त्याला बोलतात. प्रकार करून झालाय. मी आता दुसराही प्रकार तुम्हाला दाखवते, सोपा अगदी. हे गोळा करून घेतलाय, तो परत मी थापून घेते. हे थापून झाल्यानंतर याला सेंटरलाच एक होल करायचा. हे होल करण्यामागचं कारण असं आहे की ते शेकवताना ते चांगलं शेकलं जातं दोन्ही बाजूनी, म्हणून आपल्याला ते साईडने आता चांगलं शेकून झालेलं आहे, अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी. हे बघा. आता पण दुसरं बनवलेलं आपण तेही शिकून घेऊया छानपैकी. हे मी परत दाखवते. हे तुम्ही ते थालीपीठ बनवू शकता. आता हा होल मी थालीपीठात टाकला होता. याचं कारण सांगते. त्याच्या दोन्ही साईडने तेल टाकून शेकल्या जातं. हे तेल टाकायचं असं सेंटरला, तर सगळ्या बाजूने तेल जातं आणि थालीपीठ चांगलं शेकलं जातं आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी होतं. हे आपलं दुसरे थालीपीठ झालं आहे तयार. अगदी दोन्ही थालीपीठ आपले 5 ते 7 मिनिटातच तयार झालेले. हे थालीपीठ तुम्ही काय आलं, लोणचं झालं, लोणचं, चटणी, खरडा काहीही खाऊ शकतात. आणि नुसती खाली तरी छान लागतात. शिकाऊ. आपले थालीपीठ तयार झालेलं आहे. हे थालीपीठ तुम्ही ठेच्याबरोबर खाऊ शकतात, दह्याबरोबर खाऊ शकतात, लोणचं पण घेऊ शकतात आणि चटणी बरोबर. अगदी छान अप्रतिम लागतात. चहा सोबत सकाळी नाश्त्याला पण खूप छान लागतात. तर नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ असे बघत जा आणि मला फीडबॅक नक्की द्या, जेणेकरून मी तुमच्यासाठी आणखीन चविष्ट, घरगुती आणि अगदी कमी वेळात बनणारी रेसिपी घेऊन येईल. थँक्यू.